लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये सर्वात आधी काव्या म्हणते, चला चला जाऊ बाई, आता तुमची बारी, उखाणा हवा आहे आमच्यापेक्षा भारी. व नंदिनी म्हणते, पडू देणार नाही मी तुमचा शब्द खाली. देवकीचा काना वाढे यशोदेच्या घरी, बाळकृष्ण करी दुधा लोण्याची गचोरी. लोण्याहून मऊ माझी सासरची माया, लाख मोलाचा माझा भाबड असा राया. मन म्हणे हेच घर हाच पती हवा, साथ द्याव जन्मभर नंदिनीचे जीवा. तेव्हा पार्थ म्हणतो, चलो छोटे भैया आता तुम्ही घ्या. तर जीवा म्हणतो, अरे माझा फेटाच हल्ला. हो घेतो ना, म्हणजे काय. तुम्हाला सुचते कविता, आम्ही शोधत बसतो शाही. तुम्ही मुरतात गुलकंदा समान, आम्हाला सगळ्यांचीच घाई. तुमच्या विना मिनमिन असतो आमच्या स्वप्नातला दिवा, आणि तुमच्यासोबत वाढे आपला संसार नवा. जरी कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई. नंदिनी, या विठ्ठलाची होशील ना रखुमाई. तर नंदिनी म्हणते, अगदीच. तर सगळेच खूप कौतुक करत असतात जीवानी जे उखाणा घेतला त्याचं. खरंच प्रेक्षकांनो, जीवा आणि नंदिनीचा दोघांचाही उखाणा खूप छान होता. आणि काल काव्य आणि पार्थने घेतले उखाणा, तो सुद्धा खूप छान होता. त्यानंतर चौघांचा पण गृहप्रवेश होतो. दोन्ही पण गृहलक्ष्मी कुंकवाच्या पाण्यामध्ये पाय ठेवतात. त्याच वेळेला नंदिनी आणि काव्या हातात हात धरून घरामध्ये प्रवेश करतात. जिथे दोघींचे पाय उमटणार तिथे कपडा टाकलेला असतो आणि फुलांचा वर्षाव पण होत असतो चौघांवर. त्याच वेळेला रखुमाई रखुमाई हे गाणं प्ले केलेलं आहे. काव्या इमोशनल झालेली असते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा नंदिनी तिला जवळ घेते, तिच्या कपाळावर किस करते आणि मी नेहमी तुझ्याबरोबर आहे असं त्यांच्या हावभावावरून आपल्याला लक्षात येतं. त्या दोघी एकमेकीला मिठी मारतात. नंतर पार्थ काव्याला शांत करतो आणि जीवा नंदिनीला शांत करतो. त्यांचे एक्सप्रेशन बघून असं लक्षात येतं की त्यांना असं म्हणायचं असतं की काही जरी झालं तरी आम्ही तुमची साथ सोडणार नाही, नेहमी तुमच्याबरोबर असू. त्यानंतर काव्या नंदिनीला नमस्कार करायला जाते, तेव्हा नंदिनी काही पाया पडू देत नाही, कारण आता काव्या तिची मोठी जाव आहे ना. तर नंदिनी आणि जीवा पार्थच्या पाया पडतात. त्यानंतर दोघी बहिणी मिठी मारतात आणि पार्थ आणि जीवा पण मिठी मारतो. अशा पद्धतीने त्यांचा गृहप्रवेश तर झाला आणि तिथे वसू आत्या आणि रम्या काही दिसत नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, वसुताई आणि रम्या कुठे गेला. तेव्हा युग फोन करून बघतो, तर फोनच्या रिंगचा आवाज घरातनंच येत असतो. तेव्हा सगळे घरामध्ये येऊन बघतात आणि समोर छान तयारी केलेली असते. लग्नानंतर जे गेम खेळले जातात ना त्याची, सगळ्यांसाठी तर ते सरप्राईजच असतं. तेव्हा तिथे वसू आत्या आणि रम्या दोघी पण येतात. कसं वाटलं सरप्राईज. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अगं पण तुम्ही घरात आलात कसं, चावी माझ्याकडे होती आणि आमची लगबग चालली होती माझी नाशाची, मग तुम्ही काही दिसलं नाही आम्हाला आणि हे काही दिसलं नाही. तेव्हा रम्या म्हणते, मामी तू विसरते का, एक चावी आमच्याकडे पण आहे आणि सरप्राईज राहिलं नसतं ना, तुम्हाला दिसलं असतं तर, म्हणून आम्ही हे सगळं लपून केलं आहे. चला मग आता मध्ये छान मज्जा करूया. सगळी तयारी झाली आहे. तेव्हा लवकर कोणी मध्ये येत नाही. तेव्हा रम्या म्हणते, आवडलं नाही का. तेव्हा काव्या रम्याजवळ येते आणि म्हणते, अगं खूप छान केलं आहे, आम्हाला सर्वांना खूप आवडलं हे. तेव्हा जीवा पण म्हणतो, हो खूप मस्त केलं आहे आणि मी तर हे सगळे गेम स्वप्नातच खेळले नंदिनीबरोबर आणि मी जिंकलोसुद्धा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर सगळे मध्ये जातात आणि गेमला सुरुवात होते. तेव्हा रम्या दोघांच्या हातामध्ये हार्ट देते, जीवा आणि पार्थच्या, आणि म्हणते, आता हे दोन्ही पण हार्ट आपापल्या बायकांच्या हातात द्या. ते दोघंही पटकन देऊन टाकतात. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे चक्र म्हणणो लगेच नसतं द्यायचा. जीवा म्हणतो, म्हणजे काय कळालं नाही मला. युग पण म्हणतो, मला पण नाही कळालं. तेव्हा रम्या समोर येते, म्हणते, आता हे हार्ट तुम्ही तुमच्या बायकांच्या हातातनं सोडवायचे. मुलींनो घट्ट मूठ दाबा बरं. काव्या आणि नंदिनी अगदी घट्ट मूठ दाबतात. तेव्हा जीवा आणि पार्थ म्हणतात, हे तर आमच्या डाव्या हाताचं काम आहे. तेव्हा मिथून काका पण म्हणतात, अरे जीवा तू तर हे स्वप्नात गेम आधीच खेळला आहे आणि जिंकला पण आहे, आता हा खेळ खेळून दाखव आणि जिंकून दाखव बरं. तेव्हा जीवा म्हणतो, हा खेळ नव्हता माझ्या स्वप्नामध्ये, तो वेगळा होता. तेव्हा काव्या म्हणते, बघितलं का ताई माझ्या बोक्याचा ओव्हर कॉन्फिडन्स, आता यांना दाखवून देऊया आपण काय आहोत ते. मिथून काका पण सांगतात नंदिनीला, आता नंदिनी तुझ्याकडे हा चान्स आहे, जीवाला गुडघ्यावर आणण्याचा, अजिबात मूठ उघडू द्यायची नाही. तर नंदिनी एवढी घट्ट मूठ आवळते, जीवा उघडणार. त्याच वेळेला रम्या म्हणते, अरे या गेमचे काही नियम आहे ते तर ऐकून घ्या.
मूठ फक्त या 2 बोटांनीच उघडायची. तेव्हा जीवा म्हणतो, 2 बोटं? मी एकाच बोटाने उघडेल. तर जीवा प्रयत्न करतो, पण मूठ अजिबात उघडली जात नाही. जीवा एका वेळेला तर पडून जातो खाली, तरी देखील मूठ उघडत नाही. परत प्रयत्न करतो आणि म्हणतो, अरे माझी मान आखडली. तर पार्थ म्हणतो, अरे तुला मानेने नाही काढायचं, बोटाने उघडायचे. अरे तिच्या बोटांना वात आला वाटतं. नंदिनी म्हणते, अहो हे काही पण काय बोलतात. जीवा म्हणतो, अगं मला वाटलं आखडली की काय तुझे बोट. सगळे खूप हसत असतात. खरंच प्रेक्षक खूप धम्माल आहे हां यांच्या गेममध्ये, बघायला खूप मज्जा आली. तेव्हा जीवा गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, तू फक्त आता एकदा मूठ उघड, मग दाखवतो तुला. तर नंदिनी म्हणते, असं आहे. तर ती पण गुडघ्यावर बसते. नंदिनीने मूठ उघडलेली असते. जीवा आणि नंदिनी फक्त बघत असतात. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अरे उचल ना जीवा पटकन, तिने मूठ उघडली आहे, तंद्री लागली की काय. मिथून काका पण उचल उचल म्हणत असतात. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघत असतो आणि म्हणतो, तंद्री माझी नाही लागली बाबा, समोरच्याची लागली. लगेच नंदिनीच्या हाताला खालच्या बाजूनी धक्का देतो. तो हार्ट लगे वर जातो. जीवा पटकन कॅच करतो आणि त्याच्या हातात तो हार्ट आलेला असतो. तेव्हा एवढा नाचतो तो, लगेच नाचायला लागतात. जीवा पार्थ दोघंही मिठी मारतात आणि जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून नंदिनी पण खूप खुश असते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रम्याने अजून एक दुसरा गेम ठेवलेला असतो. रस्त्यामध्ये असे टोचणारे खडे ठेवते ती आणि सांगते, संसारात आणि स्पर्धेत कोऑर्डिनेशन हवं. आणि बघूया कोणामध्ये चांगले ते. काव्य आणि नंदिनीचा पाय बांधलेला असतो आणि त्या खड्यांवरनं त्यांना चालायचं असतं. तेव्हा काव्याचा तोल जाणार तितक्यात नंदिनी तिला सावरते आणि म्हणते, आम्ही नात्यात कधीही स्पर्धा करणार नाही. तर काव्या म्हणते, आम्ही कोणाला मागे पडू देणार नाही आणि एकटेही सोडणार नाही. असं म्हणून त्या दोघी मिठी मारतात. जीवा पार्थ पण एकमेकाला टाळी देतात आणि सगळेच खूप खुश असतात. तर उद्याच्या पण भागामध्ये आपल्याला हे लग्नाचे गेमच बघायला मिळणार आहे. हे लग्नाचे गेम जरा जास्तच ताणत आहे हो ना प्रेक्षकांनो. असो, उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबा अँड टेक केअर. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां.